तर शुभ सकाळ सर्वांना. मस्तपैकी आवरून झालं आहे माझं. संतोष भाऊ आणि किरणदादाचं आवरायचे. मी सगळ्यात पहिलं आवरलं कारण मला सगळ्यात जास्त उशीर होतो. मी निवांत आहे माझं काम. आणि भाऊ आत्ता आपण कुठे? हो, आत्ता आपण इटावा गावामध्ये आहे. इटवा नाही रे, इटावा आहे. इटवा. आणि आता आपण आज चालणार आहे नैनितालमध्ये. तर 300 किलोमीटरचं अंतर आहे आणि याला 7-1 तास लागतील. तर बघू, निवांत जायचं चाललं आहे फक्त, कारण अंतर आपलं कमी आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे. चला आता भेटतो सगळ्यांचं आवडून झाल्यावरती. हे बघा 5-10 झाले आहेत तशी. आणि एवढं सकाळ सकाळ पण इथं उचडलेलं आहे. आणि आता आम्ही सगळं सेटअप बाहेर घेतो आहे आणि पटकन आवरून घेऊ. सेटअप झाला आहे लगेच 10 मिनिटात निघू. पण आवरतून गाडीवर भेटतो तुम्हाला. आता सकाळची सुंदर पहाट आहे बघा ना. आसपास मस्त धुकं आहे सगळं. तुम्हाला दिसत नसेल, मला जे डोळ्याने दिसतंय ना, असलो क्वालिटी विषय ना. आणि मस्तपैकी एक असा सूर्य याच्या आधी मस्त आवरून होतो. किरण येतात ना बारके बारके, ते असले भारी दिसतात ना. लय क्वालिटी दिसते. तुम्हाला माहित नाही आता वाराचा आवाज किती होतोय, कारण मी ते नॉइस कॅन्सलेशन थोडंसं रिड्यूस केलंय टेस्टिंग करण्यासाठी. त्यामुळे आजच्या ब्लॉग मध्ये सगळं आवाज असंच येणार आहे. थोडा वाराचा आवाज पण तुम्हाला येईल. मी ट्राय करेल जास्त थोडंसं मोठ्याने बोलण्याचं. बघू आता कसं काय होतंय. आमचं तिघांचा लाईन अप आता लाईनीत आलेला आहे मस्तपैकी. आणि आपली राईड चालू झाली. आणि आजचा मुक्काम आहे डायरेक्ट नैनिताल. हा, चायला काल उगच भरलं का मी? परवा 121 नाही भरलं काल. अरे काल काल अख्खं महागच पेट्रोल भरलंय मी भाऊ. नाही रविरा परत नसतं भरत मी. काय क्वालिटी सुरू येतो बघा. आजच नाही. काही म्हणा, युपी मधलं आहे ना, हे आत्ताच सकाळचं वातावरण लय क्वालिटी. आता जे इथं मस्त वारं आहे, एकदम मोकळं शांत असं मस्त वाटतंय. इथली घरं बघा ना कसली मस्त आहेत. सगळी बैठी घर बैठी बघा. आणि इकडे घरांची पद्धत एक अशीच आहे. वॉटर क्रॉसिंग बघा, वॉटर क्रॉसिंग. स्पेस टेक्नॉलॉजीवरची वॉटर क्रॉसिंग बघा. वॉटर रोड्स. आपला तिरंगा आणि भगवा काय एरिया मधून चाललाय वा. कसली बघते ती. आई ग, उडलं 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 बेकार पाणी उडलं. ग ग ग ग ग ग. आईच्या गावात सुबह सुबह नाही रे आहे, सुबह सुबह नाही. महाराष्ट्र, महाराष्ट्र. हाँ हाँ. हाँ आज नैनीताल पहुंच जाएंगे. परसों निकले थे घर से. 650 2 दिन चला ये. चलिए. असं वगैरे बघा 7:30 झाले आणि 100 किलोमीटर आताच झाले. शपथ 1.25 तास लागले आम्हाला. विषय काय आलाय, आम्ही आलो अख्खा सिटी मधनं. सिटी एरियामुळे ना बाहेर निघता आला नाही पटकन आम्हाला. काय रोड आहे मस्तपैकी, अशी दोन्ही साईडनी झाडी. वा. बरेली किती लांब आहे? हा, बरेली 250 किलोमीटर आहे. या सिटी या गावातल्या रोडने लय वेळ लावलाय. थोडं इथल्या रोडला थोडी स्पीड घ्या ना. अरे थोडस पळवा म्हणलं या रोडला, कंटाळा आला. मला रोडच माहित नाही. चला किती किलोमीटर सर? काय दिसतंय?
वरनं सूर्याचे किरण वगैरे मस्त आले आणि इकडं अख्खं इकडं शेती इकडं पण शेती. मधनं रोड चाललाय. आपण चाललोय आता बरेलीला. बरेलीला जाऊन नाश्ता करायचा आहे. 20 किलोमीटर बरेली आहे. आता काहीतरी विषय बघा. बघा मूर हो का रस्त्यावर मूर आहे. हा 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 क्वालिटी. इथं एवढे मोर फिरतात ना रस्त्यावरती उडताना बिडताना. आवाज लय क्वालिटी. सकाळ सकाळ पहाटे एवढा आवाज राहतो ना मोरांचा मस्त. लय दिवसांनी बघितला मोर एवढा जवळ ना. चायला पाऊस पडतोय का हळूहळू ठिपके पडायला लागलेत. वा काय लँडस्केप आहे हे बघा. कसलं दिसतंय क्वालिटी. आणि या क्वालिटी पुलावर आपण चाललोय. ही गाडी कशी काय पडली. थांब थांब. बॅलन्स गेला. सोडा इकडे सोडा सांगितलं सोडा. नाही तुझा बॅलन्स गेला असणार आहे. वजन एका साईडला गेले का. चला तिकडेच थांबू मग. पाय लागला ना. मग जाऊ दे. स्टँड लाव. का पेट्रोलचं कुठल्या साईडला आहे. तिकडे वाकव बरं गाडी जरा. हा मग तरी का चालू होत. थांब बंद कर. ती बंद कर गाडी तिकडनं. चालेल. भाऊची गाडी चालूच नव्हती लगेच चालू करून दिली. चला. हा म्हणजे इकडं काय सपोर्टच नाही ना. ते पडणार नाही तर काय होणार. अरे 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 कसली गेली ती पळत गँग. बघा नैनिताल 190 बरेली 60 किलोमीटर. यू पाऊस झाला दिसतं फक्त चिकचिक आहे. अख्खी माती खाली वाहून आली ती. तिकडे जाणारा घसरूनच पडणार. तिथे रिस्कच नको घ्यायला बाबा. जाऊ पावसा पाण्याचं पडलं तर दुसऱ्याच्या गावात हाटाई व्हायची. वरती आहे गंगा एक्सप्रेस हायवे मागचा. लय भारी वातावरण आहे आता. लय भारी वातावरण. काय आलंय पाऊस पडलाय ना. आणि पावसाचं वातावरण सांगितलंय. उत्तराखंड मध्ये तर फुल जोरात पाऊस सांगितलाय. त्यामुळे आता ऊन वगैरे काहीच नाहीये. आणि आता वाजले 8:30 आणि आपलं झालंय 167 किलोमीटर. जरा आता लोकलला विचारतोय खायला कुठं चांगलं भेटेल. थांबलो नाही कुठल्या हॉटेलमध्ये तर इकडे पाऊस चालू झालाय. आणि आता कंटिन्युअस पावसाचं वातावरण राहणार आहे. तर आपण सगळे आपले जॅकेटचे जे हे वेंट्स आहेत सगळे पण करून टाकायचे. रेनकोट घालायची वेळ येते. बरेलीमध्ये आहोत. आणि बरेलीचं हे आर्मीचा कॅम्प आहे इथं कुठेतरी. इथं स्कूल वगैरे आर्मीचं सगळं. मॅडमने आपल्याला कुठेतरी पत्ता सांगितलाय. अरे इथं बसायला जागा नाही. तर आता आम्ही बरेलीमध्ये आलोय आणि आता वाजले बरोबर 9:45 आणि 150 किलोमीटर झालं आमचं. आणि आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलो इथं. तर पॅटीस खाऊ हलका हलका आणि मग डायरेक्ट आपल्याला 2 वाजता नैनितालमध्ये जायचं आहे. कारण आपले उरलेले सगळे बाकीचे गँग येते ती नाही ते येऊन थांबले असतील ना. आता येऊन 12ला पोचले. ते 12ला हॉटेलला पोचणार आहे. आणि मग आपण 2 वाजेपर्यंत तिकडं जायचं. जाऊ. हां ओके. परत भेटू गाडीवरती. महाराज
अख्ख्या तालुक्याला पृथ्वीला एवढा मोठा छोले भटुरे आहे ना. अख्खा मूळची तालुका आहे तेव्हा केवढा आहे असंच का. खाऊन झोपणार नाही ना. बोलत चाललंय 4 वेळा बाहेर येतो 4 वेळा आत जातोय. नीट गाडी चालवणं काय करणं. इथल्या लोकांना ना शिस्तच नाही पुण्यापेक्षा बेकार. आणि अशा प्रकारे आम्ही कुठं आलो आपण. हे कोणचं गाव आहे कोणचं गाव आहे. भेडीमध्ये आहे हळदवाणी रोडला. आणि एक ब्रेक झाला राईटचा ब्रेक झालाय कारण उन्हाचा काय एवढा घाण लागायला लागलाय ना. नाही आता बरोबर 11:30 झाले. काय म्हणताय भाऊ. झोप लागायला लागली ना. तर झोप पण लागायला लागली. ठीक आहे आजचा टप्पा तुम्ही हळदवाणी किती अजून 7 एक तास देत नाही. रोडचा विषय रे. रोड बारीक आहे करून काय वाटलं नाही आपल्याला. हा ना चला भेटू थोडं काय बरं झालं. रिटर्न बिर्याणी काढली किरणाला तिकडे बोलवलंय त्या दुकानामध्ये. चला आता वाजले बरोबर 12 आणि आता आपण पूर्ण रूट काढतो. इथं आपण स्प्राईट पिलतो आणि आता आपण निघू पुढं 2 मिनटात थांबा. चली तर यांनी आपल्याला त्यांच्या दुकानात बोलवलं आणि आपल्यासोबत जरा वेळ घालवला. त्यांनी गप्पा मारला त्यांच्या गावाबद्दल आपल्याला सांगितलं. चांगला पाहुणचार करत होते पण आपल्याला उशीर झाला आहे त्यामुळं नको म्हणलं. काय नका 2 व्हीलरवरनं जायला पण जागा नाही ठेवली. अरे एकच ते फोटो काढायला चालू आमचा बघा. ओके गाडीची उतरायची का सेल्फी काढतो तो. हाँ ये चलो थँक्यू आराम से चला ना गाडी. तुम्हाला एक गंमत दाखवतो. हे बघा हे ओळखा हे काय जे देशात चालत नाही जे अनधिकृत आहे ते इथं रस्ता लोकते. इकडे अधिकृत आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये मनाली कुठेही तुला गांजा कुठेही कुठेही गांजा उगवलेला असतो. भाऊ कुणाला पाहिलं का सांगा कमेंट करून सांगा येताना आणतो. झाड दिसत ती बाबू मोठी मोठी बघा. अख्खाचा अख्खा पट्टा आता झाडांचा आहे. अख्खा मोकळा रोड आहे आज आपल्याला. ते म्हणतो असला कट देऊन गेला ना आमच्या दोघांना पण काय असलं त्याच्या. साप होता साप. निवांत जायचं फिरायला आलोय. फिरायचं एन्जॉय करायचं. एन्जॉय करायचं ती अशी मस्ती करतायत. त्याचा व्हिडिओ काढला असताना तुम्ही एडी झाले असते एडी. तो असला एवढा वाकलेला रप गेला तेव्हा तिकडे थांबला. आता पुढं त्याला कट द्यायचं म्हणलं तर आम्ही आरामात होतो पण नाही द्यायचं आम्हाला. भात लावला यांनी एवढं लवकर भाताची लागवड इकडं. ओ माय गॉड सॉरी ब्रदर मी तुम्हाला बघितलंच नाही ब्रदर. याला पॉवरवाला पेट्रोलने कमी ऍव्हरेज दिलंय. 311 चालली गाडी आणि पेट्रोल लिझर लागलं मला माहितीच नाही. गुरुद्वारा पण पाया पडू इथं. तिसऱ्या दिवसातलं पहिलं पेट्रोल भरू. गर्दी इथं 15 जा रहा है.
अंडर बारूद है। क्या रेट इधर? 100? चाय बहुत सस्ता है फिर। हमारे इधर तो 111 पास कर लिया। महाराष्ट्र। बरं थोड़ा सा रुक रुको रुको रुको, सीधा करून दो। 90 कर दो। 90। 990। रुको 1 मिनट, फोटो निकालने दो। नहीं, अभी इधर जा रहे हो, उत्तराखंड जा रहा हूँ। आदि कैलाश। अच्छा, आदि कैलाश जा रहे हैं। और फुल मायनस झालाय, फुल मायनस माझा। तो मला म्हणते तू फुल देशामध्ये फिरतो का? अभी किधर जा रहे हो? मी म्हणलं उत्तराखंड मध्ये चाललोय. तो म्हणाले म्हणते अभी तो उत्तराखंड में ही हो. आईच्या गावात भाई, एक तर रस्ता चुकलो त्यामध्ये. थँक्यू भाई. बेकार ओरा डबल मायनस त्या गावात. मला लेफ्ट वळायचं होतं, मी चुकून राईट वळलो. वो साडी साडी अंदर जाएगी. साठी एवढे 2000 किलोमीटर लांब आले होय. ते डोंगर ते बघा आहे, कशी मस्त डार्क लाईन दिसते. बघा 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 बघा. आहा, तुम्हाला कॅमेऱ्यात कसे दिसतात मला माहित नाही, पण या डोळ्यांना असं दिसतोय ना बघा. आणि अशा प्रकारे 2 वाजता आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो, जिथं आम्हाला पोहोचत होतं. आणि आमची बाकीची काय येते ना 10 मिनिटात. किती किलोमीटर झाला असं आता? 350 सगळं 600 650 1250 म्हणजे 1580 किलोमीटर होतं डायरेक्ट. समजा 600 750 750 झालं. काल 600 झालं का फक्त? 1250 1300 1600 झालंच की, बरोबर तेवढंच झालं. आणि स्प्राईट ब्रेक. का आपले उरलेले 4 जण गाडी करून आलेले आता. नाही आता इथनं आपण कुठं जायचं ते नियोजन करू. चला, आजचा ब्लॉग मी इथंच समाप्त करतो. नवीन पाठ बनवू की लगेच तिथलं पुढं सगळे एका तेवढं बोलतो आहे का नाही. चला, आजच्या भागात एवढंच होतं. इथून पुढचा ब्लॉग आता उद्याच्या भागात येईल किंवा संध्याकाळी येईल, तुम्ही नक्की बघा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कारण आमच्यासोबत आता नवीन गँग ॲड झालेली आहे, त्यांचं पण तुम्ही तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो सगळ्यांना. बऱ्यापैकी लोक त्यांना ओळखत असतील, पण तरी पण ते ओळखत नाही त्यांच्यासाठी. आणि आता आपण चाललो आहे कुठे ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा. बाय बाय.